इंडिया अलायन्समधला एक घटक फारुख अब्दुल्ला हे पाकिस्तानची तळी उचलत आहेत आणि पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं गर्वाने म्हणतायत। याचा अर्थ हे पाकिस्तान धार्जिणे आहेत। काँग्रेसचं नाव होतं का त्याच्यामध्ये? म्हणजे चोराच्या मनात चांदणं, चोराच्या उलट्या बोंबा। आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्ची मिळवण्यासाठी, धनुष्यबाण सोडला खुर्ची मिळवण्यासाठी, या ज्या लोकांबरोबर निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते कसे असले होऊ शकतात? आणि लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर का? मुख्यमंत्री बनायला? श्रीकांत शिंदेची निवडणूक असू द्या किंवा नरेश मस्केची निवडणूक असू द्या, आम्ही निवडणुकीप्रमाणे लढवतो। मित्रांनो नमस्कार। निवडणुकीचा प्रचार तापत चाललेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एनडीए विरुद्ध इंडिया या आघाडीमधला जो प्रचार आहे हा आता थेट देशविरोधी असलेल्या शक्तींच्या बाजूने जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। फारुख अब्दुल्ला यांनी थेट पाकिस्तानची तळी उचलत नेमकं काय म्हटलंय आणि त्याआधी विजय वडेट्टीवारांनी जो आरोप केलेला आहे तो आरोप किती भयंकर आणि भयानक आहे यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, आपलं या विशेष लाईव्हमध्ये स्वागत। राजनाथ सिंग असं म्हणाले आहेत की जर मोदींनी हॅट्रिक केली तर पाक व्याप्त काश्मीरमधले जे नागरिक आहेत ते भारतात येतील। त्यावेळेला इंडिया आघाडीमधलं एक महत्त्वाचं नेतृत्व असलेल्या फारुख अब्दुल्लांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे आणि पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाहीत। याचा अर्थ आपण देशभिमानी नागरिकांनी काय काढायचा? खरं म्हणजे हे अतिशय दुर्दैव आहे या देशाचं की इंडिया अलायन्समधला एक घटक फारुख अब्दुल्ला हे पाकिस्तानची तळी उचलत आहेत आणि पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे असं गर्वाने म्हणतायत। याचा अर्थ हे पाकिस्तान धार्जिणे आहेत, हे हिंदुस्थान विरोधी आहेत हे सिद्ध होतं आहे। ते खरं म्हणजे पाकिस्तानची बोली बोलू लागलेले आहेत आणि त्यामुळे आज या देशातला देशाभिमानी नागरिक या फारुख अब्दुल्लांना आणि त्यांच्या वक्तव्याला निषेध करावा तेवढा थोडाच आहे, परंतु निषेध करून थांबणार नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवेल। एका बाजूला विजय वडेट्टीवार जे राज्यातले सगळ्यात मोठे काँग्रेस, आणि आता हे मजबूर भारत नाही आहे, आता मजबूत भारत आहे आणि तो आहे नरेंद्र मोदीजींच्या हातात। पूर्वी पाकिस्तानचे लांगून चालन करत होते, आता डायरेक्ट घुसून मारण्याची भाषा प्रधानमंत्री करतायत। पुलवामाचा बदला त्यांनी सर्जिकल स्ट्राईक बालाकोटला घेऊन केला। पूर्वी आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेत होते, आता ती परिस्थिती बदलली आहे। 370 कलम हटलं आहे, लाल चौकात तिरंगा फडकतोय आणि आज 370 कलम हटवल्यामुळे काश्मीरचा पण विकास होतोय। काश्मीर हे आपलं नंदनवन आहे, हा स्वर्ग आहे, तो आपल्या देशाबरोबर कायम ठेवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे। आणि हे सर्व देशविरोधी पाकिस्तान धार्जिणे या सर्वांना या देशातली जनता, देशप्रेमी जनता त्यांची कायमची थडगी बनवल्याशिवाय राहणार नाही। साहेब, एका बाजूला फारुख अब्दुल्ला असं म्हणतात की पाककडे अणुबॉम्ब आहे, पाकिस्तानने बांगड्या भरलेल्या नाही आहेत, तर दुसरीकडे विजय वडेट्टीवारांसारखे जे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, काँग्रेसचे मोठे नेते आहेत, ते असं म्हणतात की जी गोळी लागली ती हेमंत करकरेंची नव्हती। तर ज्या पद्धतीत म्हणजे अजमल कसाब असो किंवा या संदर्भात हे अचानक पाकिस्तान आणि अतिरेक्यांच्या बाजूने ही सगळी मंडळी इंडिया आघाडीमधली का बोलू लागली आहेत? कारण हे पाकिस्तान धार्जिणे आता भूमिका घेऊ लागलेले आहेत। अजमल कसाब हा पाकिस्तानातून आला, आपल्या मुंबईतल्या शेकडो निरपराध निष्पाप लोकांना गोळ्यांनी मारलं, रक्ताचा सडा पडला। त्या कसाबच्याबद्दल अशा प्रकारचं प्रेम व्यक्त करणं म्हणजे एक प्रकारचा देशद्रोह आहे। आणि हेमंत करकरे जे शहीद झाले, इतरही पोलीस शहीद झाले, त्या शहीदांचा अपमान आहे, त्या शहीदांच्या परिवाराचा अपमान आहे, या पोलिसांचा अपमान आहे। यामध्ये हेमंत करकरे, कामटे, साळसकर, ओंबळेने तर अख्ख्या गोळ्या कसाबच्या पोटात घेतल्या पण त्याला सोडला नाही। असे देशभक्त पोलीस या
शहीद झालेल्या पोलिसांचा हा अपमान आहे आणि पाकिस्तानची बोली हे सर्वजण बोलू लागलेले आहेत. आणि मला वाटतं आता हे काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणण्याची पाळी आली. जर पाकिस्तानवर यांना अभिमान वाटतोय, या देशात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणारे, या देशामध्ये पाकिस्तान भारत हरल्यानंतर पाकिस्तानमध्ये फटाके फोडणारे कोण? आता एक जी जाहिरात दिली की आपलं मत दिल्यानंतर काय ती जाहिरात आहे? मत कोणाला आणि तुमच्या मतामुळे आनंद कोणाला होईल, भारताला का पाकिस्तानला? त्याच्यामध्ये काँग्रेसचा काय उल्लेख होता का? यावर तुमच्यावर टीका होते. नाही, काँग्रेसचा काय उल्लेख होता का? कुणीतरी कोर्टात चाललंय, कुणीतरी इलेक्शन कमिशनकडे चाललंय. या जाहिरातीमध्ये काय होतं? फक्त देशाभिमान. या जाहिरातीमध्ये फक्त राष्ट्राभिमान होता. काँग्रेसचं नाव होतं का त्याच्यामध्ये? म्हणजे चोराच्या मनात चांदणं, चोराच्या उलट्या बोंबा. आणि म्हणून कसाबने ज्या निरपराध लोकांना मारलं त्याच्याबद्दल काही संवेदना नाही. आणि जे करकरे देशभक्त पोलीस जे शहीद झाले त्याला गोळी कसाबची लागली नाही असं म्हणणं म्हणजे या तमाम देशवासियांचा अपमान आहे, या शहीदांचा अपमान आहे, पोलिसांचा अपमान आहे. हे कुठं फेडणार पाप? आणि म्हणून यांना धडा शिकवल्याशिवाय या महाराष्ट्रातली जनता आणि या देशातली स्वाभिमानी जनता सोडणार नाही. साहेब, तुम्ही आत्ता नरेंद्र मोदींच्या खालोखाल राज्यभरात सभा केल्या आहेत. मोदींनी आत्ता 18 सभांचा कार्यक्रम आपला पूर्ण केलेला आहे. आणि इंडिया अलायन्स, ह्या इंडिया अलायन्सचे भाग आहेत. हे इंडिया अलायन्सवाले असे का बोलू लागलेत एका मागोमाग? मला वाटतं आता यांचं नाव इंडिया अलायन्सच्या ऐवजी पाकिस्तान आघाडी ठेवली तर मला वाटतं अयोग्य होणार नाही आणि मी म्हटणं वावगं ठरणार नाही. आता बेगडी हिंदुत्ववादी, नकली हिंदुत्ववादी कुठं गेले? आता काय करताय? यांच्या मांडीला मांडी लावून बसतायत. आज बाळासाहेब असते त्यांना नाही, पण मला सांगा की हे नकली आणि असली हे अमित शहानी जे आणलं हे काय आहे? अरे नकली म्हणजे आणि असली म्हणजे ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत, ज्यांच्याकडे बाळासाहेबांचे आचार आहेत, ज्यांच्याकडे धनुष्यबाण आहे, ज्यांच्याकडे एक देशभक्तीचा विचार आहे ते असली. आणि ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले खुर्ची मिळवण्यासाठी, धनुष्यबाण सोडला खुर्ची मिळवण्यासाठी, ज्या लोकांबरोबर निवडून आले त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, ते कसे असले होऊ शकतात? या महाराष्ट्रातल्या जनतेला ज्यांनी फसवलं आणि लग्न एकाबरोबर संसार दुसऱ्याबरोबर का मुख्यमंत्री बनायला, मग ते असली आहेत का नकली आहेत? आता तुम्ही संपूर्ण राज्यभर फिरताय, हे जे देशाभिमानी लोक आहेत किंवा हिंदुत्वाची कास धरणारे लोक आहेत, तुम्हाला असं वाटतंय की ते अगदी अत्यंत निष्ठेने प्रामाणिकपणाने तुमच्याबरोबर किंवा जी तुमची महायुती आहे त्या युतीबरोबर राहतील? कोण? जे राज्यातली जनता ही 45 अधिकचा जो तुम्ही राज्यातली जनता विकासाबरोबर आहे. देशात 10 वर्षात केलेला मोदीजींनी विकास आणि 2 वर्षात आम्ही राज्यात केलेला विकास, सुरू केलेला सर्वसामान्य लोकांना योजना, घेतलेले निर्णय, याच विकासाच्या अजेंड्यावर आम्ही लोकांसमोर जातोय. घरी बसून सरकार चालवता येत नाही. फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवता येत नाही. लोकांच्या वेदना दुःख दूर करता येत नाही. उंटावरून शेळ्या हाकता येतात का? जमिनीवर उतरायला लागतं. आणि म्हणून आमची जी टीम आहे महायुतीची ती जमिनीवरून काम करणारे, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आणि त्यामुळे लोक, जनता सुज्ञ आहे, ती काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते, निर्णय घेणाऱ्यांच्या पाठीशी उभी राहते. कारण आम्ही निर्णय घेणारे आहोत. तिकडे ना नियम, ना नीती, ना निर्णय, फक्त भ्रष्टाचार कसा करायचा आणि मोदीजींचं नेशन फर्स्ट आणि देशाचा विकास फर्स्ट हा अजेंडा आहे. त्यामुळे लोक कोणावर उभे राहणार? राज्यात केलेलं काम, केंद्रात केलेलं काम, लोक काम करणाऱ्याबरोबर उभे राहतील. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवतील. साहेब, मला एक सांगा की ज्या पद्धतीमध्ये नरेंद्र मोदींनी 18 सभा घेतल्या राज्यामध्ये, तुम्ही जवळपास 100च्या आसपास वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरात फिरलात,
मला वाटतं गेल्या 25 वर्षामध्ये एका मुख्यमंत्र्यांनी इतका प्रचार निवडणुकांसाठी केला आहे, हे नेमकं कशाचं द्योतक आहे? म्हणजे ही थोडीशी सावधानता आहे की तुम्हाला असं कळतंय की आपलं उत्तरदायित्व मोदींच्या प्रती आहे म्हणून केलेला हा सगळा प्रचार? निवडणुकीसारखी लढवायला लागते. आम्ही कॉन्फिडंट आहोत, पण ओव्हर कॉन्फिडंट आम्ही राहत नाही. मोदीजींना या देशाचं पुन्हा प्रधानमंत्री आम्हाला बनवायचं आहे, ते पण छोट्या मोठ्या फरकाने नाही. आम्ही पूर्णपणे थम्पिंग मेजॉरिटी त्यांना देणार आहोत. 400 पारचा नारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र कुठेही मागे राहता कामा नये म्हणून आम्ही एक एक सीट महत्त्वाची आहे. आणि मी मुख्यमंत्री जर असलो तरीसुद्धा कार्यकर्ता बनूनच मी काम करतो आहे. आणि म्हणून हीच पोटदुखी त्यांच्या मनामध्ये आहे. एकनाथ शिंदे एवढी मेहनत करतो आहे, कोल्हापूरमध्ये बसतो आहे, पुण्यात बसतो आहे. मी बसतो आहे म्हणजे काय? याला का बंदी आहे का? कार्यकर्ता म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यासाठी काम करतो आणि जिथं बसतो तिथं करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणून यांना भीती आणि यांच्या पोटदुखी. मला दुसरं एक असं आहे की ही संपूर्ण जी निवडणूक आहे ही मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी दिसत होती सुरू होण्याच्या आधी, पण ती सुरू झाल्याबरोबर ती शिंदे विरुद्ध ठाकरे अशी राज्यात करण्याचा प्रयत्न हा विरोधकांनी केला. तुमच्या कामाचा धसका विरोधकांनी घेतलाय, त्याला काय म्हणाल तुम्ही? कामाचा धसका घेतला आहे कारण आमच्या एवढं ते फिरू शकत नाहीत, आमच्या एवढं काम करू शकत नाही. फक्त एवढंच आहे की माझ्यामुळे त्यांचा पट्टा उतरला. ते गावागावात आता फिरू लागले. हे जर आधी फिरले असते तर बरं झालं असतं. पण ठीक आहे, चांगलं आहे. पण मी एकच सांगतो, आमची ही लढाई वैयक्तिक नाही. आमची ही लढाई जी आहे विकासाची लढाई आहे. ही देशाच्या विकासाची लढाई, ही कुठल्या एका मतदारसंघाची लढाई नाही. आणि म्हणून या देशाला ज्यांनी एवढ्या वरच्या लेवलला घेऊन गेले, आज जगभरामध्ये आपल्या भारताचं नाव अभिमानाने घेतलं जातं फक्त मोदींच्यामुळे. आणि त्यामुळे लोक कामावर मतदान करणार आहेत. या कामाची पोचपावती या निवडणुकीत देणार आहेत. कारण मोदीजींनी कधीही या ठिकाणी एक दिवस सुट्टी नाही घेतली, जीवन समर्पित केलं. आणि राहुल गांधी काय, राहुल गांधी तर सारखा विदेशात पळतो, मोदीजींचा बदनामी करतो, देशाची बदनामी करतो. आणि इकडे देशप्रेम आणि इकडे बदनामी. कोण चूज करणार? लोक काम करणाऱ्याच्या मागे उभे राहतील का थंडगार हवा खायला परदेशात जाणाऱ्या माणसाच्या मागे उभे राहतील? हे कम्पॅरिझन होऊ शकत नाही. आज त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की म्हणून लोकांनी ठरवलं आहे, लोकांनी निर्धार केला आहे, लोकांनी गॅरंटी दिली आहे की मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचे. एकूण 4 ठिकाणी नरेंद्र मोदींनी जाहीर कार्यक्रमामध्ये तुमची पाठ थोपटली. देशाचा पंतप्रधान जो दिवसाचे 18 तास काम करतो तो एका मुख्यमंत्र्याची पाठ थोपटतो आणि तुमचेच जुने सहकारी किंवा आत्ता विरोधक झालेले तुमच्यावर जिथे संधी मिळेल तिथे टीका करतायत. तुमच्यावर या सगळ्याचं किती दडपण येतं आहे? म्हणजे तुमच्यावर कौतुकाचं दडपण येतं आहे की टीकेचं दडपण येतं आहे? कौतुक मोदीजींनी केलं त्यामुळे मला जबाबदारी आणखी वाढली. मला आणखी जास्त काम करायला, आणखी मेहनत करायला लागते. त्यामुळे मोदीजींना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं. मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे, त्यामुळे जे मी काम करतो आहे त्याच्याबद्दल चांगलं बोलले. मोदीजी तर किती काम करत आहेत, 24/7 काम करत आहेत. मी माझ्या जीवनात असा प्रधानमंत्री बघितलाच नाही की एवढं काम करतो एवढं काम करतो आहे. फक्त एकच लक्ष, देशसेवा, देशाचा विकास, या देशातल्या गोरगरिबांच्या जीवनामध्ये बदल आणण्याचा निर्णय. आणि दुसरीकडे काय, मोदीद्वेष, शिंदेद्वेष या कामाचं आमचं जे काही मूल्यमापन होऊन लोक आम्हाला मतदान करतील म्हणून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी रोज आरोप प्रत्यारोप. पण आम्ही आरोप आणि प्रत्यारोपाला आरोपाने उत्तर नाही, कामाने उत्तर देणार. आणि लोक जे आरोप आम्हाला देत आहेत, ज्या शिव्या आम्हाला देत आहेत, जातीवरून शिव्या देत आहेत, मोदीजींना शिव्या देत आहेत, हे लोक या महाराष्ट्रातली जनता, या देशातली जनता यांची जागा कुठं आहे ती जागा दाखवतील. साहेब, मागच्या वेळी 22 जागा लढवण्यात आल्या होत्या, त्यातल्या 18 जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी आत्ता तुम्ही 15 जागा लढताय. या 15 जागांचा विचार होत असताना ज्या जागा तुमच्याकडे शेवटच्या टप्प्यात तुम्ही ठाणे असेल किंवा नाशिक असेल ठेवल्या, त्यावेळेला प्रचंड मोठी घासाघीस होताना दिसत होती. आणि असं म्हटलं जात होतं विरोधकांकडून की एकनाथ शिंदेंना सन्मानजनक वागणूक दिली जाणार नाही. पण प्रत्यक्षात तुम्हाला जी वागणूक मिळाली किंवा तुम्ही जे मतदारसंघ राखले याच्याबद्दल तुम्ही नेमकं काय सांगाल? मी समाधानी आहे.
महायुती समन्वयाने काम करते, आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि जे मतदारसंघ आम्हाला पाहिजे होते ते मतदारसंघ युतीमध्ये मिळालेले आहेत. ठीक आहे, थोडं मागे पुढे होतं हे, परंतु कुठलाही महाविकास आघाडीसारखा संघर्ष ते गळ्यात गळे घालतात आणि पायात पाय घालतात, तंगड्यात तंगड्या घालून पडतात. त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर काही बोलायचं नाही. ते एकाच मतदारसंघात 2-2 उमेदवार त्यांचे उभे असतात महाविकास आघाडीचे, तसं आमच्याकडे नाही. आमच्याकडे सगळं आम्ही समन्वयाने एक दुसऱ्याला विश्वासात घेऊन आम्ही सर्वच्या सर्व 48 मतदारसंघात मी असेल, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आमचे सर्व पदाधिकारी आहेत ते फिरतात, काम करतात. मोदीजी सभा घेतात, तेही यांना पोटदुखी. मोदीजी आले रे आले की घाबरतात. मोदीजी का येतात? मोदीजी तर तुमचा कार्यक्रम करायलाच येतात. तुमचा करेक्ट कार्यक्रम करूनच ते थांबणार. एका बाजूला तुम्ही म्हणताय करेक्ट कार्यक्रम. बघा तुमच्या होम पिचवर काल तुम्ही म्हणजे रविवारी तुम्ही सभा घेतली, रॅलीज घेतल्या आणि त्या अगदी चिंचोळ्या रस्त्यावरून तुम्हाला जावं लागलं. राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही, 12 कोटी जनतेचे प्रमुख आहात तुम्ही. असं असताना तुमच्या मतदारसंघात तुम्हाला होम पिचवर इतक्या सिरियसली उतरावं लागतंय, याचं काय संकेत? अरे बाबा, माझ्या मतदारांची एक अपेक्षा असते, आमचा मुख्यमंत्री आम्हाला येऊ द्या, भेटू द्या. आणि मी त्या मतदारसंघाचा आमदार आहे. मी कुठे मुख्यमंत्री होऊ दे, काही होऊ दे, मी त्यांना विसरू शकत नाही. त्यांना भेटायला, संवाद साधायला, त्यांचं दर्शन घ्यायला मी गेलो. त्यामुळे बघितलं तुम्ही काय माहोल होता. आणि त्यामुळे माझ्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघामध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघात सगळ्यात जास्तीचा लीड मिळेल अशा प्रकारचं माहोल होतं. त्यामुळे मी निवडणुकीसारखीच लढवतो. मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जात नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी आवाहन करत असतो की मतदानाच्या दिवशी आपल्या हक्काचं मतदान लवकरात लवकर उतरवावा आणि आपल्या उमेदवाराला जास्तीचा लीड पाहिजे असेल, वाढवायचा असेल तर प्रत्येक मतदार जो आहे तो मतदान केंद्रापर्यंत आला पाहिजे. आणि म्हणून आम्ही फिरतो, लोकांना भेटतो. लोकातले लोक आम्ही आहोत, सर्वसामान्य जनतेतले आहोत. जमिनीवरचा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे गल्ली काय, रस्ता काय, चौक काय, माझ्यासाठी काही नाही. मी मुख्यमंत्री जरी असलो तरी माझा कार्यकर्ता जिवंत ठेवला आहे माझ्यातला, आणि तो जिवंत राहील. साहेब, एका बाजूला मोदींना मत हे विकासाला मत असं म्हटलं जातं आणि दुसरीकडे संपूर्ण तुमचे 40 आमदार जे आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर इथे ठाण्यात तुम्हाला उमेदवार नरेश मस्के नाही आहे, मी आहे असं सांगावं लागतंय. केंद्रात मोदींना लोक मतदान करत आहेत. तुम्हाला असं वाटतं राज्यातली जी जनता आहे ही आत्ता जो बदलता विकासाचा चेहरा आहे तो तिने स्वीकारला आहे 2 वर्षात? 40 नाही, आमचे 50 आमदार आहेत आणि 50 आमदार अतिशय काम करत आहेत. आणि जे विकासाचं मॉडेल आम्ही आणलेलं आहे, मग त्याच्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा, ज्येष्ठ, बुजुर्ग यांच्यासाठी योजनाही केल्यात. आणि बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केलेत. बंद पाडल्यामुळे आपल्या इगोमुळे, अहंकारामुळे 10 वर्ष आम्ही मागे गेलो. आम्ही त्या सर्व प्रकल्पांना चालना दिली. जे प्रकल्प शेतकऱ्यांसाठी होते ते आम्ही सुरू केले. रस्ते, कनेक्टिव्हिटी, एअरपोर्ट, सगळं मेट्रो वगैरे सगळं आम्ही सुरू केलं आहे. आणि पायाभूत सुविधाचे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये देशात नंबर 1चे आहेत. साहेब, शेवटचा प्रश्न. कल्याण लोकसभेतून श्रीकांत शिंदे 5 लाखापेक्षा अधिक मताधिक्य घेतील असं तिथला ग्राउंड सर्वे सांगतोय. पण इतर जे तुमचे उमेदवार आहेत त्यांच्या प्रत्येकाबद्दल तुम्हाला जणू काही हा पॉलिटिकल ICUमध्ये आपला पेशंट असल्यासारखी काळजी घ्यावी लागते. काय खरं आहे, काय खोटं आहे? श्रीकांत शिंदेची निवडणूक असू द्या किंवा नरेश मस्केची निवडणूक असू द्या, आम्ही निवडणुकीप्रमाणे लढवतो. कुणालाही अंडर एस्टिमेट करत नाही. आम्ही आमच्या कामाच्या बलबुत्यावर, आमच्या विकासाच्या जोरावर मतदारांकडे जातो आणि मतदार या निवडणुकीमध्ये आमच्या कामाची पोचपावती देतील. श्रीकांत लोकसभेत देखील, कल्याण लोकसभेत प्रचंड काम झालं आहे, प्रचंड विकास झाला आहे. आतापर्यंत कधी नव्हता एवढा विकास झाला आहे. त्याने एक वेगळी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे. आज मला त्याच्याकडे कमी जायला लागतं आहे. आज ठाण्यामध्ये एवढं प्रचंड आम्ही काम केलं आहे. 2 वर्षामध्ये विकासाची गंगा आणलेली आहे. आणि यापूर्वी काय होतं, कसा विकास होत होता हे जनार्दन त्याला माहीत नाही. त्यामुळे या निवडणुकीमध्ये मेजॉरिटी
महायुतीला मिळेल. महाराष्ट्राला काम करणारा मुख्यमंत्री हवा होता. तुम्ही येणाऱ्या 7, 13 आणि 20 तारखेला महाराष्ट्राच्या जनतेकडून काय अपेक्षा करताय? महाराष्ट्रातल्या जनतेने 7 तारखेला, 13 तारखेला, 20 तारखेला आपलं लोकशाहीतलं पवित्र हक्काचं मतदान बिनचूकपणे करा आणि आपलं एक मत इतिहास घडवणार आहे. हा एक मत देशाचा विकास करणार आहे. एक मत देशाला महासत्तेकडे नेणार आहे. त्यामुळे माझं आव्हान आहे सगळ्या मतदारांना की मतदान करा आणि मतदानाचा आपला हक्क बजावा आणि या देशाची लोकशाही प्रगल्भ करा. महाराष्ट्राला वसंतदादा पाटील यांच्यानंतर लोकाभिमुख मुख्यमंत्री भेटलेला आहे आणि त्याच मुख्यमंत्र्याच्या बलबुत्यावर नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या 48 जागांपैकी 45हून अधिक जागांची एक संकल्पना मांडलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टाईम महाराष्ट्राच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा. मुख्यमंत्री साहेब, आपण वेळात वेळ काढून या सगळ्या प्रश्नांवर आपण आपलं मत मांडलं आणि जनतेला आवाहन केलं, त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या भरघोस यशासाठी तुम्हाला खूप खूप शुभकामना. थँक्यू, धन्यवाद.